गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे 12 तारीख, 12 जून आणि आजपासून यांची शाळा सुरू होते. तर आणि तुम्ही इथे बघत असाल ज्ञानेश. तर ज्ञानेशला चष्मा लागलेला आहे. तर ज्ञानेशला ना मध्यंतरी ना त्याच्या डोळ्याला म्हणजे त्याचे डोळे लाल पडत होते आणि ना त्याचे डोळे ना असे म्हणजे त्याला ना त्याच्या डोळ्यांना खूप अशी खाज येत होती, त्याच्या डोळ्यातून पाणी निघत होतं. म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टरांनी 15 दिवसांचा ड्रॉप दिला आणि 15 दिवसांचा ड्रॉप दिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्यांचे डोळे चेक केले आणि नंतरच त्याला चष्मा लागलेला आहे. डॉक्टरांनी मला आधी सांगितलं होतं की याला चष्मा आहे, पण आधी आपण ड्रॉप टाकूया वगैरे आणि पुन्हा एकदा चेक करूया. आणि नंतर मग पुन्हा एकदा चेक केल्यानंतर समजलं की याला चष्मा आहे. तर ज्ञानेशला साधारणपणे 0.7चा चष्मा आहे. तर डॉक्टरांनी त्याला 4 महिने चष्मा वेअर करायला सांगितलेलं आहे. 4 महिन्यानंतर पुन्हा त्याला चेकअपसाठी बोलवलेलं आहे आणि मग नंतर मग चष्मा कॅरी करायचा की नाही ते मग डॉक्टर सांगतील. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि सकाळची वेळ आहे म्हणून मी इथे छान मस्त ग्रीन टी घेतलेला आहे. आणि आज शाळेचा पहिला दिवस आणि आज त्यांची तब्येत थोडी खराब झालेली आहे. तर ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, ज्ञानेशला ना थोडं अपचन झालं म्हणून त्यांनी सकाळी उठल्या अर्ली मॉर्निंग उलट्या केलेल्या आहेत. तर आता त्याला बरं वाटतं आहे, पण मग ते कसं ना आज त्याची शाळा आहे आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे तरीसुद्धा मी त्याला शाळेत पाठवणार आहे, कारण त्याला आज बुक्स भेटणार आहे त्याच्या शाळेतून. या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग त्याला सगळं आवरलेलं आहे. आता सकाळचे 9:45 झालेले आहेत आणि 9:45 वाजता माझं घरातलं सगळं आवरलेलं आहे. सगळं म्हणजे घरातलं सगळं झाडून लादी कपडे वगैरे सगळं आणि प्लस जेवणसुद्धा माझं रेडी झालेलं आहे 9:45 वाजता. नाहीतर इतक्याला यावेळी 9:45 वाजता माझं फक्त झाडून लादी वगैरे पुसून आंघोळ वगैरे करून सगळं मी हे असते, बाकी जेवण करायचं बाकी असतं. तर आज ऑल सगळं झालेलं आहे, म्हणजे झाडून लादी कपडे वगैरे सगळं प्लस जेवण वगैरे झालेलं आहे. त्याच्या पाठीमागे पण एक कारण आहे. ते कारण म्हणजे असं की ना आता 2 दिवस झाले ना पाणी येत नाही आहे. पहिल्या दिवशी आम्हाला काहीच म्हणजे काय कल्पनाच नव्हती की आज पाणी येणार आहे की नाही वगैरे. आणि मी सकाळी ना फक्त लादी वगैरे पुसली आणि त्यानंतर नळाला पाणीच नाही. माझ्याकडे फक्त 2च बादल्या पाणी होतं. लिटरली मी आणि ज्ञानेशने आम्ही फक्त तोंड हातपाय धुतले. हां, पिण्यासाठी पाणी होतं, पण आपल्याला जास्त करून टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी खूप जास्त पाणी लागतं. तर मग काल पाणी व्यवस्थित आलं. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की इथे कल्याणला ना एक पाईपलाईन आहे, ती थोडी लिकेज झालेली आहे. तर मग ती दुरुस्तीचं काम चालू आहे. ती मोठी पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनीतून सगळ्यांना पाणी हे केलं जातं, पुरवलं जातं. तर ती पाईपलाईन लिकेज झालेली आहे. त्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे, पण किती दिवस लागतील हे सांगू नाही शकत. तर फक्त KDMCचं पाणी सकाळीच येतं. तर मग मी काय करते, सकाळी 6 ते 9 या दरम्यान पाणी येतं म्हणजे बिल्डिंगमध्ये. मग मी काय करते माहिती आहे का, 6 ते 9 या दरम्यानमध्ये मी पटापट जेही काय आहे ती सगळी मी कामं करून घेतलेली आहे. इव्हन जेवणसुद्धा करून घेतलेलं आहे, कारण तुम्हालाही माहिती आहे जेव्हाही आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर बरीचशी भांडी अशी निघतात घासण्यासाठी. पण मी सकाळी जेवण वगैरे करून घेतलेलं आहे, जेणेकरून जी काही भांडी वगैरे आहे ती व्यवस्थित मी क्लीन करून घेतलेली आहेत. आणि बाकी संध्याकाळी KDMCचं पाणी येत नाही. तर संध्याकाळी आहे ना बिल्डिंग म्हणजे सोसायटीमध्ये ना पाण्याचा टँकर मागवला जातो आणि मग तो पाण्यामध्ये तो वरच्या टाकीमध्ये चढून मग तो पाणी सगळ्यांना संध्याकाळी सोडला जातो 8 ते 9 या 1 तासामध्ये. मग मी काय करते, रात्रीच म्हणजे ना जी साफसफाईची जी कामं आहे ती मी रात्रीच करून घेते. मग ती अर्धी कामं माझी रात्री झालेली असतात, सकाळी मला फक्त थोडीफार कामं असतात तीच मी करते. तर अशा प्रकारे माझी सगळीच कामं झालेली आहेत. तर आता मी पटापट चहा घेते आणि पूजा वगैरे करून घेईल. आणि पूजा म्हणजे मला ग्रंथ वाचायचा आहे, तो वाचून घेईल आणि बाकी ज्ञानेची चहाची तयारी. तर आता 12 वाजलेले आहेत. तर मी आता ज्ञानेशला जेवायला देणार आहे.
तर इथे मी जेवायला सिंपल असं डाळ भातच केलेली आहे आणि मी मुगाची डाळ केली, कारण ज्ञानेशला आहे ना त्याला थोडी वॉमिटिंग होते आणि थोडे त्याला जुलाब झालेत, तर आता तो ओके आहे. तर त्याच्यासाठी मी सिंपल असं मुगाची डाळ आणि भात केलेला आहे आणि मी डाळीमध्ये मिरची वगैरे अजिबात टाकली नाही, एकदम सिंपल अशी डाळ केले. फक्त मी जिरं राई ह्याचा तडका दिलेला, जिरं राई आणि कढीपत्ता याचा फक्त तडका दिला आहे. बाकी मिरची वगैरे मी अजिबात नाही टाकलेली. तशी साधी सिंपल डाळ केले. तर मी त्याला आता पटापट डाळ भात देते आता ज्ञानेशला, आणि मी त्याला बाउलमध्येच देणार आहे डाळ भात. आणि इथे आहे राईस, तर इथे मी स्टीम राईस करून घेतला होता. आणि ही जी मुगाची डाळ आहे ना, तर मी गावाला गेली होती आणि गावाला जी जात्यावरती मी जी मुगाची डाळ भरडली होती ना, तीच ही मुगाची डाळ आहे. पण ही मुगाची डाळ चवीला एक नंबर लागते. तर इथे मी बाउलमध्ये थोडासा स्टीम राईस घेतलेला. आता मी सध्या ज्ञानेशला थोडंच देणार आहे, जास्त नाही देणार, कारण त्याला सारखं वॉमिटिंगसारखं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की आता ज्ञानेशची आज शाळा हाफ डे आहे, पहिला दिवस आहे ना, त्यामुळे ज्ञानेशची शाळा ही हाफ डेने सुटणार आहे, म्हणजे 2:45 वाजता, सॉरी 2:45ला सुटेल असं आहे. तर मग तेच म्हणून मी ज्ञानेशला अगदी थोडंसं देते, त्याने कोणाला काय त्रास होता कामा नये. तर फायनली ज्ञानेशचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आज ज्ञानेशला बॅग रिकामी वाटते, पण आज ज्ञानेशला बुक्स भेटणार आहेत. आणि आज त्यांची तब्येत पण म्हणजे बघा ना, आज ज्ञानेशचा शाळेचा पहिला दिवस आणि आजच त्याला आज सकाळपासून त्याला हे म्हणजे वॉमिटिंग, त्यानंतर जुलाब, हे सगळं आत्ताच त्याला चालू झालं आहे. आणि मी म्हणजे असं बोलतात ना की नाईलाज आहे, मला त्याला शाळेत पाठवावंच लागेल, कारण त्याला आज बुक्स भेटणार आहेत, ते महत्त्वाचं आहे. तर 12:30 वाजलेले आहेत, तर आम्ही आता नेहमीच्या टायमाला निघणार आहोत. ज्ञानेश कसं वाटतंय? पहिला दिवस आहे तुझ्या शाळेचा, हो ना? हो, मग हॅपी? मग आज पहिला दिवस म्हणजे ज्ञानेशला त्याच्या नवीन टीचर, नवीन क्लासरूम, नवीन फ्रेंड्स बघायला भेटतील ना. मग ते तुला समजेल ना, तुझ्या क्लासमध्ये असेल. ज्ञानेशला मोठा प्रश्न पडला, त्याचा फ्रेंड त्याच्या डिव्हिजनमध्ये की अजून कुठल्या डिव्हिजनमध्ये. चला निघायचं. आज आहे ना मला थोडं चुकल्यासारखं वाटतंय, कारण म्हणजे ना मला ना त्यांचा युनिफॉर्म इनकम्प्लीट वाटतं. कारण म्हणजे असं की आय कार्ड नाही आहे, तर आय कार्ड त्याला स्कूलमधून भेटणार आहे त्या 2-3 दिवसामध्ये, आणि प्लस सॉक्स आणि शूज नाही आहेत. तर आता कसं माहीत आहे का, बाहेरचं वातावरण असं आहे ना की नाही धड ऊन नाही धड पाऊस, काही सांगू नाही शकत पाऊस पडेल की नाही. पण त्यांना आता शाळेतून फक्त सँडल, ब्लॅक कलरचे सँडल वेअर करायला सांगितलं, त्याच्यामुळे हे सगळ्यांना इनकम्प्लीट वाटतं. चला आता निघायचं, निघूया, चल. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी आणि आई आम्ही दोघीजणी उडसाच्या बाजारात गेलो होतो. तर मी येताना उडसाच्या बाजारातून बरंच काही सामान आणलेलं आहे. तर ते जे सामान आहे ते या कॅरी बॅगमध्ये आहे. आता ही कॅरी बॅग मला रिकामी करायची आहे. आणि त्याचबरोबर इथे माझे मसालेसुद्धा, मसाल्याच्या ज्या बरण्या आहेत त्या रिकाम्या झालेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता की अग्रीशाही काश्मीरी मिरची पावडर आहे ही, आणि त्याच्या खाली आग्रीशाही कमी तिखट असा हा मसाला आहे. तर या बरणीमध्ये मी मसाला भरणार आहे आणि या छोट्या बरणीमध्ये मी आग्रीशाही काश्मीरी मिरची पावडर भरणार आहे. तर चला आता पटापट आपण भरायला सुरुवात करूया. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना, हा जो आग्रीशाही मसाला आहे, आग्रीशाही मालवणी मसाला आणि आग्रीशाही काश्मीरी मिरची पावडर, यामुळे ना म्हणजे मी आता माझा मसाला संपलेलाच आहे, तर मी मसाले तर भरणारच आहे आणि या मसाल्यांपासूनच मी भाजी करणार आहे. पण भाज्या एवढ्या टेस्टी आणि एवढे चविष्ट होतात ना की खूप छान असतो हा मसाला.
गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्ही बघू शकतात की मी गावाला गेल्यानंतर गावावरून येताना काही ना काही आणतच असते. तर ही मीना खाकी पावडर आहे. हे बघा, मीना खाकी पावडर. आणि हिचा कलर असा असतो म्हणजे लाईट पिंक असतो. आणि ही जी पावडर आहे तर ही गुलाबापासून बनलेली असते. आणि इथे तुम्ही बघू शकतात, इथे साईन 1965 म्हणजे 1965 पासून ही तयार, म्हणजे तेव्हा त्या काळात ही जी पावडर आहे तर हे प्रोडक्ट हे झालं होतं. आणि तेव्हापासून म्हणजे 1965 सालापासून ते आजपर्यंत ही जी पावडर आहे मीना खाकी पावडर वापरली जाते. आता ही जी मीना खाकी पावडर आहे ही शक्यतो तुम्हाला गावा साईडलाच बघायला भेटेल. आणि गावा साईडला सगळेच जण, इवन तुम्ही आजी आजोबा जो बघत असाल, जी जुनी माणसं आहेत ना, तर ती ही मीना खाकी पावडर वापरतात. तर हिचा वास खूप सुंदर आणि छान येतो. आणि लहान असताना मी मामाच्या गावाला जायचो ना, तेव्हा आम्हाला ही मीना खाकी पावडर बघायला भेटायची. आणि तेव्हा त्या काळामध्ये किंवा आमच्या लहानपणी, जेव्हा म्हणजे आमच्या बालपणी लहान असताना सुट्टी पडली की आम्ही गावाला जायचो, म्हणजे मामाच्या गावाला. आणि मामाच्या गावाला गेल्यानंतर चिंच, बोरं, आंबे, फणस याची मजा तर असतेच असते. पण त्याही व्यतिरिक्त ही सुगंधी पावडर लावल्यानंतर जो म्हणजे ही पावडर लावण्याचं खूप असं क्रेज असायचं. आणि असं म्हणजे जेव्हा ही पावडर आम्ही लावायचो ना तोंडावरती, म्हणजे आणि एवढं छान वास यायचा ना, तेव्हा वाटायचं की चला आज आपण म्हणजे गावाला आल्याचं फिलिंग वाटायचं आम्हाला. आणि बोलतात ना, गावाला गेल्यानंतर ते मातीचा वास, त्याचबरोबर चुलीचा वास, त्याचबरोबर ही मीना खाकी पावडर जेव्हा आपण तोंडावरती लावतो आणि त्यानंतर दळवळणारा हा जो वास मीना खाकी पावडरचा, तर अप्रतिम. तर ना आम्हाला कधी वाटायचं गावाला गेल्यासारखं, जेव्हा आम्ही ही मीना खाकी पावडर वापरायचो ना, लावायचो ना, आणि ना एवढी थापायचो ना तोंडावरती आम्ही ही मीना खाकी पावडर, बाप रे बाप. पण तिचा ना सुगंध एवढं सही असायचा. आजही तोच सुगंध आहे, तीच पावडर आहे. तर मी इथे ना छोटे छोटे होल आहेत आणि हे जे आहे ना असं गोल गोल फिरतं, म्हणजे ते ऑन ऑफ सारखं आहे. तर मी आता ही पावडर आहे हातावरती काढून घेते. हे बघा, तुम्हाला थोडं थोडं जाणवत असेल. छान मस्त अशी फिक्कट पिंक कलरची पावडर आहे. वास खूप सुंदर येतो. तर मी आता हातावरती छान मस्त पावडर काढून घेते. तर तुम्ही बघू शकता, मी हातावरती पावडर काढून घेतलेली आहे. तर छान मस्त मी आता लावून घेणार आहे. आणि हिचं वास थोडं छान येतं ना, तर खूप छान येतं. आणि मीना खाकी पावडर मी खूप दिवसानंतर लावते. आणि मी ही पावडर लावताना मला लहानपणीच्या सगळ्या आठवणी आठवतात. मामाच्या गावाला गेलो की आम्ही अशी पावडर थापायचो ना चेहऱ्यावरती, म्हणजे ती मीना खाकी पावडर. तर वास थोडा सुगंधी असायचा ना, खूप सही असायचा एकदम. हे बघा, हे बघा, मी मीना खाकी पावडर लावलेली आहे. वास खूप सुंदर आणि छान येतं. तर या माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत. मामाच्या गावाला गेल्यानंतर आमची हीच खरी मजा असायची. ही मीना खाकी पावडर गावा साईडला ही मीना खाकी पावडर वापरली जाते. म्हणजे आजी आजोबा असतील किंवा अजूनही गावामध्ये बरेचसे लोक मीना खाकी पावडर वापरतात. तर तिचा वास खूप सुंदर आणि छान येतो. तर मी आता पटापट तयारी करते. मला फक्त टिकली आणि कुंकू लावायचं आहे. तर मी ही तयारी करून चालले कुठे, तर ॲक्च्युली काय माहिती आहे का, जसं मी तुम्हाला सांगितलं की आज सकाळपासून अचानक ज्ञानेची तब्येत खराब झालेली आहे. तर मला असं वाटलं की ज्ञाने संध्याकाळपर्यंत व्यवस्थित नॉर्मल होऊन जाईल. पण तसं काही नाही. उलट त्याला अशक्तपणा आणि ताप पण येतो, म्हणजे ताप उतरतो चढतो आहे. तर मी त्याला आता डॉक्टरकडे घेऊन चाललेली आहे.
तर सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. नाही बाय बाय. ये ना, दिसतच नाही बाय का. बाय. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगेल की मी ज्ञानेशसाठी जसं की ना मी मुगाची डाळ आणि भात केलं होतं. आणि मुगाची डाळ कमी म्हणजे मी त्यात तिखट मिरची वगैरे असं काहीच टाकलेलं नाही आहे. पण ज्ञानेश ना आज सकाळपासून काहीच म्हणजे त्याने काय खाल्लंच नाही आहे, काहीच नाही खाल्लेलं आहे. सकाळी फक्त हार्डली 3 चमचे डाळ भात खाल्लं. आणि शाळेतून आल्यानंतर जेव्हा तो 2:45 वाजता घरी आला ना तेव्हा फक्त 2.5 चमचे त्याने फक्त डाळ भात खाल्लेली आहे. बाकी दिवसभर त्याने काहीच नाही खाल्लेलं. नाहीतर इतर दिवशी तर सकाळी अंघोळ झाल्यानंतर तो आधी चहा बिस्किट खातो किंवा वेपर जे काय असेल ते खातो. त्यानंतर मग 12 वाजता जेवतो. त्यानंतर लिटरली आता म्हणजे 7:30 नंतर तो काहीतरी वेपर्स वगैरे खातो. तर काही ना काय चालूच असतं. संध्याकाळी पोट भरून जेवतो. आज तसं काहीच नाही आहे. तर आता मी त्या डॉक्टरकडे घेऊन चालले.